नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आता महत्त्वाची तारीख आहे आज 2, जी की लास्ट तारीख आहे. आणि लास्ट तारीख ही ॲडमिशनचे ॲप्लिकेशन्स भरण्यासाठी दिली आहे. तर ही तारीख एक्सटेंड होणार आहे का उद्या निकाल लागणार आहे ह्याच्यावर आपण डिटेल चर्चा करणारच आहोत. पण त्याच्यापूर्वी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा राहणार आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाच्या काही गोष्टी बोलणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला हे कन्फर्म करता येईल की तुमचं ॲप्लिकेशन वगैरे सबमिट झालं आहे व्यवस्थित की नाही. तर पहिले तर तुम्हाला हे चेक करायचं की तुम्ही तुमचा ॲडमिशन फॉर्म भरला आहे तो सबमिट झाला आहे का नाही. आणि तो कसा करायचा, तर वरती पहा ग्रीन कलरमध्ये कन्फर्म्ड असं तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये वरती येतं आहे का. तर जर ही गोष्ट तिथे लिहून येत असेल फॉर्म सबमिशनमध्ये वरती कन्फर्म्ड असं आलं आहे का, जर हे आलं असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. नसन येत तर परत एकदा चेक करा आणि फॉर्म सबमिट करा. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करतात हे कन्फर्म्ड असं ग्रीनमध्ये लिहून येतं, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट लिहून येते जी आहे PDF, म्हणजे जनरेट PDF असं येतं. तर तुम्ही जर फॉर्म सबमिट केलेला असेल आणि तो झाला असेल तर तुम्हाला एक PDF तिथे डाउनलोड करण्यासाठी येते. ती जर तुम्हाला येत असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. ती PDF डाउनलोड करून ठेवा तुम्ही ती, कारण पुढे जाऊन PDF लागते ॲडमिशनच्या वेळेस. तर ती PDF व्यवस्थित सेव्ह करून घ्या आणि ती तुम्ही कुठेतरी व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये तुमचा नंबर टाकून बघायचा आहे. ॲप्लिकेशन इथे तुमचा जर जेव्हा नंबर टाकणार त्याच्यामध्ये असं जर लिहून येत असेल की युअर ॲप्लिकेशन हॅज बीन नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल, तर घाबरायचं नाही. फक्त तुमच्या पाल्याचं नाव येतं आहे का तिथं चेक करा. आणि खाली जर लिहून येत असेल युअर ॲप्लिकेशन हॅज बीन नॉट सिलेक्टेड एनी स्कूल, तर घाबरून जायचं नाही. याचा अर्थ हा नाही की सिलेक्शन झालं नाही, अजून लॉटरी लागायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर शाळा निवडल्या असतील तर लक्षात घ्या, लॉटरीमध्ये जी पण शाळा तुम्ही दिली त्याचा डिस्टन्स जो सगळ्यात कमी असेल त्याच्यावरती तुम्हाला जास्त चान्सेस असतात ती शाळा भेटण्याचे. त्यामुळे तुम्ही 10 जरी शाळा दिल्या असतील तरी पण जी शाळा किलोमीटर वाईज तुमच्या घरापासून जवळ असेल त्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तिथंच तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे. भलेही वेटिंगमध्ये असो किंवा सिलेक्शनमध्ये असो, पण तुमच्या डिस्टन्स वाईजच हे ठरतं की तुम्हाला ती शाळा भेटणार कुठली आहे. जर कदाचित जवळची शाळा एकदम फुल झाली तरच दुसरी जवळची शाळेला प्राधान्य दिलं जाईल, पण मोस्टली जी जवळची शाळा असतात त्यालाच लागण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. तर हे लक्षात घ्या. असं नाही की आपण जास्त शाळा भरल्यात म्हणजे आपला नंबर लागेल. जी जवळ शाळा असेल त्याला नंबर लागण्याचे लॉटरीमध्ये जास्त हे चान्सेस असतात. नंतर तुम्ही आता बघू शकतात की किती ॲप्लिकेशन्स सबमिट झालेले आहेत. तर तुमच्या जिल्ह्यात कोणते किती फॉर्म्स भरले गेलेत ते आता तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये बघू शकतात तुमच्या जिल्ह्यावाईज. तर तुम्हाला कळेल. जसं इथं पहिला जिल्हा अहिल्यानगर आहे, तर 348 शाळा आहे, 3287 अर्ज आलेले वॅकन्सी आहेत आणि 8000. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की 3 पट जवळजवळ फॉर्म आलेत, म्हणजे 3मध्ये एका विद्यार्थ्यांचा नंबर लागेल किंवा असं म्हणता येईल की ॲटलिस्ट 1-2 विद्यार्थ्यांमध्ये एक नंबर लागेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं जो व्हिडिओ आहे डेटविषयी, तर आज लास्ट डेट आहे. डेट वाढण्याचे चान्सेस तसे कमी आहेत, पण जरी वाढली तरी ही मॅक्सिमम 2 ते 3 दिवस वाढेल, त्याच्या पलीकडे नाही. आणि जर नाही वाढली तर नंबर देखील लॉटरी देखील लागू शकते. तर पुढच्याच आठवड्यात निकाल लागेल लॉटरीचा आणि आपल्याला ह्या आता येणाऱ्या आठवड्यातच जे काय लॉटरी आहे ती लागताना दिसण्याची दाट शक्यता आहे. 2-3 दिवसाच्या वरती जास्त एक्सटेंड होणार नाही जरी झालं तर. आणि नाही झालं तर ही लॉटरी तर आपल्याला अगदी पुढच्या आठवड्याच्या
सुरुवातीलाच लागताना दिसेल आणि जर एक्सटेंड झालं तरी 2-3 दिवस मॅक्सिमम एक्सटेंड होईल, त्याच्या पलीकडे नाही. तर अजून जर फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. अजून तुम्हाला जर शाळा निवडायची असेल आणि तर तुम्हाला ती शाळा द्यायची आहे जी तुमच्या घरापासून जवळ आहे आणि तुम्हाला ती पाहिजे आहे, ठीक आहे. कारण त्या शाळेला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे जर एखादी शाळा तुमच्या घराजवळ असेल पण तुम्हाला तिथं ॲडमिशन नको आहे, तर त्या शाळेचं नाव न दिलेलं बरं. जी शाळा तुमच्या दुसरी जवळ आहे त्याचं नाव तुम्ही द्या, कारण मग त्या शाळेला लागण्याचे चान्सेस जास्त आहे. तर हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. अजूनही टाईम आहे, तुम्ही चेक करू शकता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे का नाही. जर अजून नसेल केलं आणि तुम्हाला अजूनही एडिट करायच्या असतील शाळा तर करू शकता. तुम्हाला जी शाळा हवी आहे ती तुम्ही शाळा द्या. घराजवळची जर शाळा असेल आणि तिथं नको असेल तर त्याचं नाव न दिलेलं बरं, कारण मग त्या शाळेला लागण्याचे चान्सेस तुमचे जास्त वाढतात. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आशा करतो की तुमच्या माहितीत भर पडली असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत सारखे. आणि जसा नंबर लागणार लॉटरीमध्ये किंवा लॉटरीचा डेट जाहीर होणार आहे, आपण आपला हा व्हिडिओ पहिला टाकणार आहोत त्या दिवशी. तर महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठला प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकतात. मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.